महाडमध्ये एनडीआरएफचे 32 जवानांचे पथक दाखल. पूर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तसेच संभाव्य महापूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफचे 32 जवानांचे विशेष पथक काल रात्री उशिरा महाड येथे दाखल झाले. पावसाळ्याच्या काळात आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देता यावा यासाठी प्रशासनाने ही महत्त्वपूर्ण उपाययोजना केली आहे. मागील काही वर्षातील महापूर आणि दरड दुर्घटनांचा अनुभव लक्षात घेऊन पावसाळ्यात एनडीआरएफचे पथक महाडमध्ये कायमस्वरूपी तैनात ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय. या पथकाने महाड नगर परिषदेच्या दस्तुरी नाका परिसरातील रमा विहीर येथे आपला तात्पुरता कॅम्प उभारलाय. एनडीआरएफच्या या पथकाकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असून त्यामध्ये 4 फायबर बोटी, वायरलेस कम्युनिकेशन यंत्रणा, शोधकार्य करणारे श्वान, बचाव कार्यासाठी आवश्यक असलेली विविध आधुनिक साधनसामग्रीचा समावेश आहे. पूरस्थिती, दरड कोसळणे किंवा अन्य आपत्कालीन घटनांमध्ये त्वरित मदत कार्य करण्यासाठी हे पथक सज्ज ठेवण्यात आले. येत्या काही दिवसात एनडीआरएफचे जवान महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त व दरडग्रस्त गावांना भेटी देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान नागरिकांना आपत्तीच्या काळात घ्यावयाची खबरदारी, सुरक्षित स्थलांतर, बचाव कार्य आणि आपत्कालीन संपर्क याबाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली जाणार आहे. नदीकाठच्या तसेच डोंगराळ भागातील नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास घाबरून न जाता तात्काळ प्रशासन अथवा एनडीआरएफशी संपर्क साधावा, असे आवाहन एनडीआरएफचे इन्स्पेक्टर सुशांत शेट्टी यांनी केले. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. मैं अपना टीम लेके, जो भी एक टीम में एनडीआरएफ का पूरा इक्विपमेंट के साथ, इसमें बोट है, ओबीएम है, हमारा जो बाकी कटिंग इक्विपमेंट्स है, सीवीआर इक्विपमेंट्स है, हमारे पास डॉग्स भी है, तो हम लेके यहाँ पे पहुंचे हुए हैं. कल शाम को हमारी टीम यहाँ पहुंच चुकी थी. अगर हम अभी सितंबर लास्ट तक यहाँ पे रहेंगे, किसी प्रकार का आपदा आती है तो मैं नागरिक को प्रार्थना करूंगा कि वो घबराए नहीं, और हम उनका हमेशा सर्व सेवा के लिए तत्पर रहते हैं. 24/7 कभी भी जरूरत पड़ेगा हम उस साइड पहुंचेंगे और उनका सेवा करेंगे.